नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या मार्फत आपण जीएमसी भरतीसाठी येणारे सामान्य ज्ञान विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोत। एक्झाम होईपर्यंत आपण व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला देणार आहोत। महत्त्वाचे प्रश्न उत्तरांवर चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर जीएमसी छत्रपती संभाजीनगरची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ आल्याच्या नंतर लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। आणि सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला हे जे काही प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेत आहोत हे सर्व प्रश्न PDF स्वरूपामध्ये अगदी मोफत आपण उपलब्ध करून देत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 200 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेला आहे। तर तुमचा जो सिलेबस आहे तो 10वीच्या लेवलचा आहे, तर त्या पद्धतीचेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न या ठिकाणी आहे आपला, 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलेलं आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला अगदी सोपे सोपे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळेच आपण हे जे प्रश्न आहेत, ज्या पद्धतीने तुमचा IBPS TCS पॅटर्न आहे त्या पद्धतीनेच हे जे प्रश्न आहेत हे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाचे प्रश्न यामध्ये तुम्हाला घेतलेले आहेत। प्रश्न पुढचा आहे आपला, सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? योग्य उत्तर आहे 14 हा सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मन्नारचे आखात कोणत्या 2 देशादरम्यान आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका दरम्यान मन्नारचे आखात असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मानवी हृदय किती कप्प्याचे असते? मानवी हृदयामध्ये किती कप्पे असतात किंवा मानवी हृदय जे आहे हे किती कप्प्यांचे असते? तर एकूण 4 कप्पे मानवी हृदयामध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? योग्य उत्तर आहे शिवनेरी या किल्ल्यावर। मग तुम्हाला स्वराज्याची राजधानी पण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, तर रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं या राज्याची राजधानी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, रायगड। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कोठे झाला आहे? योग्य उत्तर आहे रत्नागिरी या ठिकाणी। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्थेत सर्वात वरचा स्तर कोणता असतो? योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद। तर 3 स्तरीय ही जी काही पंचायत राज व्यवस्था आहे तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या स्तरांचा समावेश होतो? सर्वप्रथम जिल्हा परिषद, त्यानंतर नगरपंचायत आणि याच्यानंतर ग्रामपंचायत। तर हे 3 स्तर असलेलं आपल्याला पंचायत राज्य असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याच्यामुळे हे तिन्ही स्तर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पंचायत राज विषयावर पण बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणारच आहोत। सोबत मराठी विषयावरील पण आपण बरेच प्रश्न या ठिकाणी मराठी व्याकरण कव्हर करणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करून घ्या, कारण व्हिडिओ आल्याबरोबर लगेचच नोटिफिकेशन त्याचं तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे। यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, वसईचा तह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे 1802 या वर्षी वसईचा तह झालेला आहे। मग हा तह कोणाकोणामध्ये झाला होता याच्यावर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर इतिहासामध्ये झालेले तह असतील, त्यानंतर युद्ध असतील, तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जसं पानिपतचं युद्ध असेल, जसं प्लासीची लढाई असेल, तर या गोष्टीवर पण प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये विचारले जातात। हे प्रश्न आपण पुढे कव्हर केलेलेच आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताचे पहिले वित्तमंत्री कोण होते? तर बघा मित्रांनो, RK षण्मुखम शेट्टी हे भारताचे पहिले वित्तमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे। तसंच भारताचे पहिले पंतप्रधान असतील, भारताचे पहिले गृहमंत्री असतील, भारताचे पहिले राष्ट्रपती असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत। याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तुम्हाला। याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत आपण, पोर्तुगालची राजधानी कोणती आहे? तर लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी आहे। तर बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये पोर्तुगालची राजधानी जसं इथं तुम्हाला प्रश्न देण्यात आलेला आहे, तर कमीत कमी तुम्हाला देश आणि राजधानी हे तर माहिती असणं आवश्यक आहेच, पण कमीत कमी जेवढं काही भारताच्या बाजूला देश आहेत, तर हे भारताच्या बाजूला असणाऱ्या देशाच्या सर्व
देशांच्या राजधान्या तुम्हाला माहिती असणं कुठेतरी आवश्यक आहे. मग त्यामध्ये श्रीलंका असेल, त्यामध्ये नेपाळ असेल, त्यामध्ये भूतान असेल, त्याच्यामध्ये बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, चीन असेल, रशिया असेल. तर या सर्व देशांच्या ज्या तुम्हाला राज्य आणि राजधान्या, देश आणि राजधान्या या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच भारताच्या राज्य आणि राजधान्या पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये राज्य आणि राजधानी किंवा देश आणि राजधानी याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ईडीचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा मित्रांनो, ईडीचं जे मुख्यालय आहे हे दिल्ली या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे दिल्ली. तर ईडीचं फुल फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो, तर हे पण बघून जायचं तुम्हाला. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मानवी शरीरात गुणसूत्रांच्या एकूण जोड्या किती असतात? तर एकूण 23 जोड्या असतात मित्रांनो. योग्य उत्तर आहे एकूण 23 जोड्या गुणसूत्रांच्या ह्या मानवी शरीरामध्ये असतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, चंद्राचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर शशी, इंदू आणि सुधाकर हे सर्व चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. मग तुम्हाला परीक्षेमध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहून जायचं आहे. मराठी सब्जेक्टवर आधारित प्रश्न आहे. एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर पण विचारला जाऊ शकतो. समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर तर हमखास प्रश्न तुम्हाला हा परीक्षेमध्ये येतच असतात. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 1857च्या उठावात सहभागी झालेल्या व्यक्ती कोण आहेत? तर बघा, कोणाकोणाचा सहभाग हा 1857च्या उठावात होता. 1857च्या उठावावर बरेच प्रश्न प्रत्येक परीक्षांमध्ये विचारलेले गेलेले आहेत. 1857च्या उठावाची ठरवलेली तारीख म्हणजे एक्झॅक्ट तारीख काय आहे? 1857चा उठाव कोणत्या दिवशी सुरू झाला? कोणी सुरू केला? त्यानंतर 1857चा उठाव कोठे कोठे झाला? मग त्या ठिकाणचं नेतृत्व कोणी कोणी केलं? तर या बऱ्याच गोष्टीवर तुमचा 1857च्या उठावावर आधारित प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात. TCS IBPS तर हमखास याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतच असतात. तर 1857च्या उठावाबद्दलचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये एकही मार्क जाणार नाही. याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये सहभागी झालेले व्यक्ती कोण? तर आणि लक्ष्मीबाई असतील, तात्या टोपे असतील, नानासाहेब पेशवे असतील आणि कुंवरसिंह असतील. तर या सगळ्यांचा समावेश हा 1857च्या उठावात होता. आणखीनही व्यक्ती आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पानिपतचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर या ठिकाणी पहिलं युद्ध विचारले आपल्याला. तर पानिपतचं पहिलं युद्ध हे 1526 या वर्षी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्यानंतर पानिपतचं दुसरं युद्ध असेल, पानिपतचं तिसरं युद्ध असेल, तर याच्या पण तारखा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिलं युद्ध मग झालंय कधी की 1526ला हे पहिलं युद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं युद्ध जर आपण बघितलं तर 1556 हे दुसरं युद्ध पानिपतचं झालेलं आहे. त्यानंतर तिसरं जे पानिपतचं युद्ध आहे हे 1761 या वर्षी झालेलं आहे. मग हे युद्ध कोणाकोणामध्ये झालेलं आहे, दुसरं युद्ध कोणाकोणामध्ये झालेलं आहे आणि पहिलं युद्ध कोणाकोणामध्ये झालेलं आहे, हे पण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कुठे आहे? तर हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. मागच्या 3 महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करत राहायचा आहे. मागच्या 3 महिन्याच्या चालू घडामोडीमधला कुठलाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचं आहे की मागील 3 महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या तुम्हाला हमखास पाहत चालायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अटकामा वाळवंट, चिली या ठिकाणी जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पॅरालिम्पिक 2024 मध्ये सर्वात जास्त पदक मिळवणारा देश कोणता आहे? ते योग्य उत्तर आहे चीन या देशानं पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. याच्यानंतर प्रश्न क्रमांक मित्रांनो पुढचा आहे, पंचायत समितीच्या सचिवपदी कोण कार्य करतो? तर योग्य उत्तर आहे गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव म्हणून या ठिकाणी कार्य करत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? योग्य उत्तर आहे 10 एप्रिल 1917 रोजी चंपारण्य सत्याग्रह जो आहे तो झालेला आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हुमायूचा पराभव कोणी केला? योग्य उत्तर आहे शेरशाह सुरी. मग कोणत्या युद्धामध्ये केला? कोणत्या युद्धामध्ये हुमायूचा पराभव हा शेरशाह सुरी याने केला? कमेंटमध्ये सांगायचे सगळ्यांना. तुम्हाला जर माहिती असेल उत्तर तर कमेंटमध्ये सांगा. जर माहिती नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर आपण घेऊयात.
यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षेत एकूण किती इलेक्ट्रॉन असतात? योग्य उत्तर आहे एकूण 4 इलेक्ट्रॉन हे सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर म्हणून कार्य करत आहेत. यानंतर मग आरबीआयचं मुख्यालय कोठे आहे? आरबीआयची स्थापना कधी झालेली आहे? आरबीआयची स्थापना असेल, आरबीआयचं मुख्यालय असेल, हे पण तुम्हाला पाहायचं आहे परीक्षेमध्ये. याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर तोरणा हा छत्रपती संभाजी महाराज यांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्य पाहत आहेत. मित्रांनो, हे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, हे तुम्हाला प्रत्येक वेळेस पाहत राहायचं आहे, कारण याच्यामध्ये प्रत्येक वेळेस अपडेट ही होत राहते. महिना 2 महिन्याला तुम्हाला हे प्रश्न परत रिपीट करायचे आहेत, परत पाहायचे आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये उत्तर तुमचं चुकणार नाही. यानंतर प्रश्न पुढचा आहे, खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेलं आहे. सर्वात जास्त पदके हे महाराष्ट्राने या ठिकाणी जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, लक्षद्वीप कोणत्या राज्याच्या जवळ आहे? योग्य उत्तर आहे केरळ या राज्याच्या. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हंगर डे कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी हंगर डे हा 28 मेला साजरा केला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, स्पीडचे एकक काय आहे? म्हणजेच वेगाचे एकक काय आहे हे विचारलंय तुम्हाला या ठिकाणी. योग्य उत्तर आहे MS हे स्पीडचे एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोठे आहे? योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाचा पुतळा आहे किंवा कोणाचा स्टॅच्यू आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा असलेला आपल्याला पाहायला मिळतं, जो की गुजरात या राज्यामध्ये आहे. जगातील सर्वात उंच असा पुतळा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आहे. तर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, संविधानामध्ये एकूण किती भाग आहेत? तर योग्य उत्तर आहे एकूण 25 भाग हे संविधानामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, पेशवाचे प्रमुख ठिकाण कोणते होते किंवा कोणते? तर पुणे हे ठिकाण पेशवाचे प्रमुख ठिकाण असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. शनिवारवाडा हे पेशवांचे मुख्य ठिकाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, DNA चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, DNA चा फुल फॉर्म असेल किंवा त्याच्यानंतर तुम्हाला EDचा फुल फॉर्म असेल, CIDचा फुल फॉर्म असेल, म्हणजे जे पण काही महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला सर्व महत्त्वाच्या संस्था त्यांचे फुल फॉर्म हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यांची स्थापना कधी झालेली आहे हे पण माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद केले आहेत? तर भाग 3 मध्ये भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या एकूण किती असू शकते? तर एकूण 250 एवढी राज्यसभेची सदस्य संख्या असू शकते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव आणि चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर संत ज्ञानेश्वर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन एकाच दिवशी साजरे केले जातात, तर तो दिवस कोणता आहे? तर 1 मे हा महाराष्ट्र दिन व सोबतच मराठी राजभाषा दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, सध्या नितीन गडकरी यांच्याकडे कोणते खाते आहे? योग्य उत्तर आहे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय हे नितीन गडकरीकडे सध्या केंद्रीय खातं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे झाले केंद्रीय खाते. मग केंद्रीय मंत्री असतील आणि त्यांचे खाते असतील, सोबतच राज्यमंत्री असतील आणि त्यांचे खाते असतील, याच्यावर पण तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर हे पण तुम्हाला पाहायचं आहे. एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, कारण GSचा जो अभ्यासक्रम आहे तो खूप मोठा आहे. कुठल्याही गोष्टीवर प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला जे की परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं ते अभ्यासायचं आहे. ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करूनच घेणार आहोत.
तर त्यासाठी चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं आहे, सबस्क्राईब व्हायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे पण आपण GMCबद्दलचे सर्व महत्त्वाचे अपडेट नोटिफिकेशन आपण टाकणार आहोत. डेली चालू घडामोडी आपण त्या ठिकाणी अपडेट करणार आहोत. तर त्या पण ठिकाणी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. लिंक तुम्हाला टेलिग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे. यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कुठे आहे? योग्य उत्तर आहे वडबुद्रुक, पुणे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. भारतात बॉक्साईट उत्पादनात अग्रगण्य राज्य कोणते आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जास्त बॉक्साईटचं उत्पादन होतं. मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचं उत्पादन होतं? जास्त जर आपण पाहिलं तर विदर्भाच्या साईडला सर्वात जास्त जे खनिज संपत्ती आहेत त्याचं उत्पादन केलं जातं. मग ते अभ्यासायचं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठलं खनिज संपत्ती मिळते. त्यावर पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग असतील याच्यावर प्रश्न विचारले जातात. शहर आणि दोन शहरांदरम्यान येणारे घाट असतील याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. उंच शिखरे असतील, नद्या असतील, यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रामुख्याने कोणता प्राणी आढळतो? तर एकशिंगी गेंडा हा प्राणी जो आहे काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रामुख्याने आढळत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या राज्यात किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर आद्यकवी मुकुंदराज हे विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक आहेत. मग मुकुंदराज यांची समाधी कुठे आहे? तर अंबाजोगाई या ठिकाणी यांची समाधी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मुकुंदराज यांची समाधी ही अंबाजोगाई या शहरामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे. गाथा या नावाने प्रसिद्ध असलेले अभंग कोणत्या संताचे आहेत? तर संत तुकाराम महाराजांचे गाथा या नावाने असलेले अभंग असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. अभंग गाथा हे कोणाचे साहित्य आहे? तर संत नामदेव यांचे हे साहित्य आहे. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला. भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर संत एकनाथ हे भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 21 फेब्रुवारी या दिवशी. प्रश्न पुढचा आहे. लीळाचरित्र हे कोणत्या साहित्यिकांनी लिहिले आहे? तर माही भट्टांनी लीळाचरित्र हे लिहिलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे आपला. सध्या महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर बिरेंद्र सराफ हे सध्या महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कार्य पाहत आहेत. प्रश्न पुढचा आहे आपला. कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते? तर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड या राज्यांमधून कर्कवृत्त जात असते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. येसुबाई या कोणाच्या पत्नी आहेत? तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या येसुबाई या पत्नी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. HIV एड्स या विषाणू कोणत्या प्रकारात मोडतो? तर RNA विषाणू या प्रकारामध्ये HIV एड्सचा विषाणू मोडत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. कापूर जळाल्यावर कोणती भौतिक प्रक्रिया होते? तर उत्कलन ही भौतिक प्रक्रिया कापूर जळाल्याच्या नंतर होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कधी अंमलात आला? तर 28 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. राजा केळकर हे संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. भारतीय सीमेवर कोणत्या दलाचे मुख्य कार्य असते? तर BSFचं मुख्य कार्य असतं मित्रांनो. BSFचं मग लॉंग फॉर्म तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या नावाने BSFला ओळखलं जातं, जे की भारतीय सीमांचं रक्षण करत असते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. सध्या महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत? तर गणेश नाईक हे सध्या महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून कार्य करत आहेत. परीक्षेला जाण्याच्या आधी तुम्हाला सर्व मंत्रिमंडळ परत एकदा पाहायचं आहे. कुठं काही चेंजेस असतील तर ते तुम्हाला तुमच्याकडून करेक्शन करून परीक्षेत जायचं आहे. याच्यामध्ये बदल वगैरे असू शकतो. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे. अकबरनामा हा ग्रंथ कोणत्या लेखकाने लिहिला आहे? तर अबुल फजल यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. दासबोध या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत? तर संत नामदेव हे दासबोध या ग्रंथाचे रचनाकार आहेत.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, बुधभूषण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मराठी भाषा पंधरवडा दिन कधी साजरा केला जातो? तर 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जात असतो. याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, ग्रामगीता आणि अनुभवसागर हे ग्रंथ कोण लिहिले आहेत? योग्य उत्तर आहे संत तुकडोजी महाराजांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, रामचरितमानस या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत? योग्य उत्तर आहे कवी तुलसीदास. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडवून आणला? योग्य उत्तर आहे 13 एप्रिल 1919ला. तर बघा मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडावर पण बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. हा जो जालियनवाला बाग हत्याकांड आहे तो कधी झालेला आहे? तर 13 एप्रिल 1919. कोणी घडवून आणला? तर जनरल डायरने घडवून आणला. याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की जनरल डायरचा खून कोणी केला? तर सरदार उधम सिंग. सरदार उधम सिंग यांनी जनरल डायरचा खून जो आहे तो जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडवून आणल्यामुळे केलेला होता. आणि हा जो खून आहे हा लंडनमध्ये जाऊन करण्यात आलेला होता, म्हणजे UK मध्ये जाऊन, इंग्लंडमध्ये जाऊन हा जो खून आहे तो करण्यात आलेला होता. तर सरदार उधम सिंग यांच्यावर पण बरेच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की सरदार उधम सिंग यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला? तर जनरल डायरचा खून केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आशियाई हिवाळी स्पर्धा 2025 मध्ये किती देश समाविष्ट झाले होते? योग्य उत्तर आहे एकूण 34 देश हे आशियाई हिवाळी स्पर्धा 2025 मध्ये समाविष्ट झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, प्लासीचे युद्ध कोणाकोणामध्ये झाले होतं? तर सिराज उद्दौला आणि इंग्रज या दोघांमध्ये प्लासीची लढाई झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पश्चिम बंगालमध्ये चित्तरंजन हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर रेल्वेचं इंजिन बनवलं जातं मित्रांनो या ठिकाणी. चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे इंजिनसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, महाराष्ट्रातील डॅशला सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो, पश्चिम घाट जो आहे महाराष्ट्रातील, पश्चिम घाटालाच सह्याद्री पर्वतरांग म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, आणीबाणी विषयक तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? योग्य उत्तर आहे जर्मनी या देशाकडून. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, सविनय कायदेभंगाची चळवळ डॅशच्या निर्मूलनाने सुरू झाली? तर मिठाच्या कायद्याच्या निर्मूलनाने ही चळवळ जी आहे सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 1857च्या उठावावेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल या पदावर कार्यरत होतं. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणते शब्द 42व्या घटना दुरुस्तीने घटना समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले किंवा घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले? तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जे आहेत 42व्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. तर हे घटना दुरुस्ती कधी झाली होती? 42वी घटना दुरुस्ती कधी झाली होती असा जर प्रश्न आला तर 1975 या साली 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि याच घटना दुरुस्तीनुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्र राज्याची विभागणी किती नैसर्गिक प्राकृतिक विभागात केली जाऊ शकते? तर एकूण 3 नैसर्गिक प्राकृतिक विभागामध्ये केली जाऊ शकते. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतीय व्यापारातील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी कधी संपुष्टात आली? तर 1813 या साली. प्रश्न पुढचा असणार आहे आपला, भारतीय संविधान कधी अंगीकृत करण्यात आले? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे अंगीकृत करण्यात आलं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक महाराष्ट्राचा हा देशामध्ये लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर मग लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सोबतच महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता हे पण तुम्हाला कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर केली जाते? तर कलम 352 नुसार भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते.
राष्ट्रीय आणीबाणी कोण घोषित करू शकतो? तर राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, केसरी हे वृत्तपत्र कोणाच्या पुढाकाराने सुरू झाले? योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? तर दुसरा बाजीराव हे मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवा म्हणून कार्यरत होते. यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? तर एकूण 65 वर्षे एवढी सेवा ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देऊ शकतात. योग्य उत्तर आहे 65 वर्ष हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वय असतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे, तंजावरचे प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर कोणत्या शैलीमध्ये बांधले आहे? तर द्रविड या शैलीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे, आरबीआयची स्थापना दिवस कोणता आहे? तर 1 एप्रिल हा आरबीआयचा स्थापना दिवस आहे. मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. हा प्रश्न तुम्हाला IMP मध्ये ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतातील लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार असतो पंतप्रधान यांच्या सल्ल्यानुसार. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जांभा खडक प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो? तर महाराष्ट्रामध्ये जांभा खडक प्रामुख्याने आढळत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे दयाराम सहानी यांनी हडप्पा संस्कृतीचा या ठिकाणी शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जयप्रकाश नारायण हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर गांधीनगर या ठिकाणी जयप्रकाश नारायण हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1885 साली मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर एल.एम. हुम या इंग्रज अधिकाऱ्याने किंवा या इंग्रज व्यक्तीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची या ठिकाणी स्थापना केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, धातू व अधातू यांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? तर यांच्या एकत्रीकरणाला मिश्रणे असं म्हणत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नाइटिंगेल हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर नर्सिंग क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, G7 2025 शिखर परिषद कोठे भरवण्यात आली होती? तर कॅनडा या ठिकाणी भरवण्यात आली होती. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये बृहदेश्वर मंदिर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच मित्रांनो, आता नुकतंच ब्रिक्सची जी शिखर परिषद आहे ही संपन्न झालेली आहे ब्रिक्स देशांची. तर याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ब्रिक्समध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? तर एकूण 10 देशांचा समावेश हा ब्रिक्समध्ये आहे. कालची अपडेट आहे, ज्या दिवशी आपण व्हिडिओ बनवत आहोत त्याच्या 1 दिवस अगोदरची ही अपडेट आहे की एकूण 10 देशांचा समावेश हा ब्रिक्समध्ये करण्यात आलेला आहे, झालेला आहे. त्याच्यानंतर 10वा सदस्य देश म्हणून कोणता देश ब्रिक्समध्ये समाविष्ट झाला आहे? यानंतर ब्रिक्सची शिखर परिषद कोणत्या देशामध्ये संपन्न झाली आहे? तर ब्राझील या देशामध्ये ही जी काही शिखर परिषद होती, ही जी काही बैठक होती ही 2025 संपन्न झालेली आहे. तर हे 3-4 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच ब्रिक्स या संघटनेमध्ये कोणत्या कोणत्या देशांचा समावेश होतो हे पण तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. हवं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावर पण बरेच प्रश्न आपण कव्हर करूयात. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे, राजा केळकर वस्तू संग्रहालय कुठे आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा पुणे या शहरामध्ये. यानंतर प्रश्न पुढचा आहे, कुत्रा चावल्याने कोणता आजार होतो? तर रेबीज हा आजार कुत्रा चावल्याने होत असतो. त्यानंतर रातांधळेपणा कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बेरीबेरी हा रोग कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विज्ञान विषयाबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, मुघल साम्राज्याचा पहिला बादशाह कोण होता? तर बाबर हा मुघल साम्राज्याचा पहिला बादशाह होता. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, शाश्वत विकास परिषद 2025 कोठे भरवण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, औष्णिक प्रकल्पात कोणत्या इंधनाचा वापर केला जातो? तो कोळशाचा वापर हा औष्णिक प्रकल्पामध्ये केला जातो. तर मग महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प, पहिला औष्णिक विद्युत प्रकल्प, पहिला
अणुविद्युत प्रकल्प, पहिला पवन विद्युत प्रकल्प कुठे आहे हे तुम्हाला पाहायचं आहे. याच्यावर बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. एक तुम्हाला आयडिया देत आहे की कुठल्या सिलेबसनुसार तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, कुठल्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. एकदम सोपा पेपर असतो, एकदम सरळ प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. अति अभ्यास करण्याची गरज नाही, परंतु थोडंसं विचार करून आणि जो सिलेबस आहे तो सिलेबस धरून जर अभ्यास केला तर नक्कीच पोस्ट जी आहे ती तुमची होऊ शकते. याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पालघर या जिल्ह्यामध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, बुधान चळवळ कोणी सुरू केली? तर विनोबा भावे यांनी बुधान चळवळ सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर सागरेश्वर हे पहिलं मानवनिर्मित अभयारण्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कुठे आहे? तर सांगली या ठिकाणी. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल तुम्हाला. सांगली या ठिकाणी सागरेश्वर अभयारण्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी कोणाकडून जाहीर केली जाते? योग्य उत्तर आहे राष्ट्रपती यांच्याकडून. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 2025 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य अव्वल आहे? तर महाराष्ट्र राज्य हे 2025 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये अव्वल राज्य ठरलेलं आहे. यानंतर प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रात किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे? तर एकूण 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये आहे. मग कोणते कोणते स्तर आहेत? ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल आणि जिल्हा परिषद, हे 3 स्तर असलेली पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. मग या 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीनुसार करण्यात आली? त्याच्यासाठी मग केंद्रीय समिती कोणती होती, राज्याने कोणती समिती नेमली होती, याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर बघा मित्रांनो, एकूण जवळपास 200 प्रश्न आपण अगदी कमी वेळामध्ये या ठिकााणी कव्हर केलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असू शकतात. नुकतीच झालेली जी काही नोंदणी आणि मुद्रांक विभागाची भरती होती, जी IBPS कडून घेण्यात आलेली होती, तर त्या अनुषंगानेच आणि त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. याच्यानंतर आपण भूगोल असेल, इतिहास असेल, पंचायत राज असेल, त्यानंतर विज्ञान असेल, तर या सर्व विषयावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पुढील टॉपिकमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये त्याच्यावर चर्चा करणार आहोत, ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला याचं PDF अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. आणि GMCची जी पण काही छोटी अपडेट आहे ती आपण जशी अपडेट येईल तसं आपण टेलिग्राम चॅनलला देणारच आहोत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तिथं चालू घडामोडी पण तुमच्या कव्हर होतील आणि सोबतच भरतीबद्दलची छोटी अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळत राहणार आहे. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.